सबका मालिक एक हा मानवतेचा मंत्र जगाला देणारे साईबाबा आपणा सर्वांना माहीतच आहे। पुण्यात जगातील एकमेव मंदिर आहे की त्या ठिकाणी साईबाबांच्या देहाचा एक अवशेष ठेवण्यात आला आहे। छत्रपती शिवाजीनगरचा तोफखाना या भागात इसवी सन 1951च्या दरम्यान एका औदुंबर वृक्षछायेत साईबाबांचा फोटो होता। 1961 साली पुण्यात जेव्हा पूर आला होता तेव्हा ते औदुंबराचं झाड पूर्ण पाण्याखाली होते आणि त्या ठिकाणी असलेल्या साईबाबांच्या फोटोला मात्र काहीही झाले नाही। आजही तो फोटो आपणास या मंदिरात पाहण्यास मिळतो। कालांतराने 1973 साली या जागेवर मंदिर बांधून साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की इथे सोन्याचा मुलामा दिलेल्या पादुकांच्या खाली साईबाबांचा दात, चिलीम आणि उदी अजूनही आहे। शिर्डीमध्ये साईबाबांचे भक्त काशीबाई फसले यांच्याकडे साईबाबांनी तो हलणारा दात आणि उदी यांची पुरचुंडी बांधून काशीबाईचा मुलगा माधवाच्या दंडाला बांधण्यास सांगितले। पुढे तो ताईत साईभक्त नामदेवराव निकम आणि पुढे नानासाहेब रासने यांच्याकडे आला। रासने कुटुंबाने पुरचुंडीमध्ये बांधलेला तो ताईत एका पेटीमध्ये पादुकाच्या खाली ठेवून त्याचे आजपर्यंत व्यवस्थित जतन केले आहे। त्यामुळे पुण्याच्या या गर्दीत, वृक्षछायेत, कमालीच्या शांततेत हे मंदिर पाहण्यासाठी आणि साईंचे दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच यावे। धन्यवाद। जय साईनाथ।